नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळेतू, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली मंत्रिमंडळ विस्ताराची. या मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना मंत्रिपदं मिळाली त्यांच्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती मंत्रिपदं न मिळालेल्या आमदारांची. आणि भाजपकडून सगळ्यात जास्त उहापोह झाला तो सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर. शिंदे सरकारमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आणि वनमंत्री म्हणून कार्यभार पाहणाऱ्या मुनगंटीवारांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मात्र स्थान नाहीये. अगदी आदल्या दिवशीपर्यंत मंत्रिपद फायनल होतं असा दावा मुनगंटीवार करतात. मग एका रात्रीत अशी काय चक्र फिरली की त्यांचा पत्ताच कट झाला, हा सवाल आजही अनुत्तरित आहे. राजकारणामध्ये यूज अँड थ्रो ही वृत्ती सर्रास दिसते. मुनगंटीवारांच्या बाबतीत नेमकं तेच घडलंय असं अनेकांना वाटतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून ते लढले पण पराभूत झाले, विधानसभेत पुन्हा निवडून आले. पण आता यापुढे नेमकं काय? मुनगंटीवारांच्या मंत्रिपदाबाबत झारीतले शुक्राचार्य कोण? विधानसभेत हिरिरीनं बाजू मांडणारे मुनगंटीवार मंत्रिपदापासून दूर का? त्यांचं राजकीय भवितव्य दोलायमान झालंय का? विद्यमान मंत्री ते माजी मंत्री या प्रवासाकडे ते कसं पाहतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून. सुधीर भाऊ नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. सुधीर भाऊ, तुमचं एकतर अभिनंदन, तुम्ही विधानसभेत मोठ्या मताधिक्यानं निवडून आलात. पण हा आनंद साजरा करावा असं तुम्हाला तरी वाटतंय का आत्ता? नाही, शेवटी कोणत्याही पदावर जाणं यामध्ये आनंदापेक्षा जबाबदारी जास्त मला वाटतं महत्त्वाची असते. आनंद तर क्षणिक आहे. निवडून येण्याच्या आनंदापेक्षा निवडून आल्यानंतर जे आपण काम करतो, कर्तव्य पूर्ण करतो, जनतेच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी काम करतो, मला वाटतं की त्याचा जास्त आनंद आहे. शेवटी मला अजूनही आठवतं की जेव्हा मी 31 ऑक्टोबर 2014 पहिल्यांदा मंत्री झालो, आमचं सरकार आलं आणि मी 15 वर्ष विधानसभेत विविध आयुधांचा उपयोग करायचो, तर लायब्ररीत जाणाऱ्या ज्या प्रमुख 10-20 लोकांपैकी मी एक असायचो. मग तेव्हा तो आमचा लायब्ररियन एक यादी आणि आकडा घेऊन आला. तो म्हणाला की 1935 पासून आजपर्यंत 495 मंत्री झालेत. मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री. मगही तो इंटरेस्ट जागवला की 495 मंत्री झालेत. तर मी सहज माझ्यासोबतच्या लोकांना सहज प्रश्न केला की मग एक 20-25 मंत्र्यांची नावं आठवून जरा घेऊन दाखवता का? मी तुम्हाला त्या दिवशी माझ्या एक गोष्ट लक्षात आली, 7-8 लोकांपेक्षा जास्त नावं माझ्या सहकार्यांनाही लिहिता आली नाही. जे राजकारणामध्ये सक्रिय असून खूप आठवून ताण देऊन कदाचित लिहिता येईल, पण त्याला खूप ताण द्यावा लागतो. त्या क्षणी मात्र मी विचार केला की असं होता कामा नये. आणि आज मला आनंद आहे की आज माननीय पंतप्रधान मोदी जेव्हा मुंबईत येईल तेव्हा माझ्या राज्यगीताला वर उभं राहावंच लागेल. आणि जेव्हा राज्यगीत वाचेल, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तेव्हा माझं स्मरण हे निश्चितपणे होईल. असे इतकी कामं मी या माध्यमातून केली आणि म्हणून मंत्रिपद नसण्याचं दुःख असण्याचं कारणच नाही. आणि मी तर त्या क्षणी म्हणजे 15 तारखेला मंत्रिपदाची शपथ होत होती. हे मनात द्वंद्व होतं की जायचं की नाही जायचं, जायचं की नाही जायचं. काही लोक सुचवत होते गेलं पाहिजे आणि अनेक लोक सुचवत होते की तुम्ही जाऊ नका, आजच जाऊ नका. तर मी गेलो नाही. पण जेव्हा मंत्रिमंडळ तिथं सुरू होतं तेव्हाच मी हातात डायरी घेऊन आमदार म्हणून मला 5 वर्षात काय काय केलं पाहिजे ही यादी मी बनवत होतो. म्हणून मला वाटतं की पद गेल्याचं कधीच मग वाईट असण्याचं कारण नाही. कारण मग याची जाणीव पद जाता आणि येतं. स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मग विरोधी पक्ष नेते झाले, विरोधी पक्ष नेत्यावरून पुन्हा उपमुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री पदावरून पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर मला वाटतं की शेवटी असा घाट प्रत्येकाच्या आयुष्यात घाटावरचा एक प्रवास निश्चित असतो. आणि याला फारच भाग्यशाली लोक असेल तर त्यांनाच घाट कधी लागला नाही, समृद्धी महामार्ग लागला. अनेकांच्या नशिबामध्ये घाट येण्याची शक्यता आहे आणि कधी कधी समृद्धी महामार्गावर जास्त अपघात होतात, घाटावर जास्त सावध होतो. पण 2014 मध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मंत्री झालात तेव्हा तुम्ही थेट अर्थमंत्री झाला होतात. खूप मोठी जबाबदारी होती. नंतर परत 21 मध्ये जेव्हा मंत्रिपद आलं वाट्याला 21-22 मध्ये
तेव्हा अर्थमंत्री पदाचा तुम्ही दावाही करू शकला नाहीत, ते तुमच्याकडे नाही आलं. तुम्हाला मग त्या अर्थानं ज्याला दुय्यम मानलं जातं असं सांस्कृतिक किंवा वन असं, आता या वेळेला तर तेही नाही. तर ही जी तुमच्या एकूण म्हणजे 15 वर्षाची यशस्वी आमदारकीची कारकीर्द, नंतर 10 वर्षांची मंत्रिपदाची कारकीर्द, तर तो पीकला गेला 14मध्ये आणि तिथनं खाली उतरायला सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं की पदावरून असा जर विचार केला तर मी आत्ताच तुम्हाला उदाहरण दिलं, मुख्यमंत्री, मग विरोधी पक्षनेता, मग उपमुख्यमंत्री. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या पदांवरून कोणाही व्यक्तीच्या राजकीय आयुष्याचा चढउतार असा ठरवताच येत नाही. मग कशा ठरवणार? तुम्ही शेवटी काम करून किती कार्यकर्त्यांना सोबत ठेवता, किती कार्यकर्त्यांना जोडता, संघटनेमध्ये लोक तुमच्यासोबत किती आहे, हा विषय महत्त्वाचा असतो. मी लोकसभेत पराभूत झालो. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर हे खरं आहे की लोकसभेत लढण्याची माझी इच्छा नव्हती. पण तुम्ही लोकसभेत पराभूत एकमेव झालो. तुम्ही एक म्हणजे हे मला तर हाही प्रश्न आहे की तेच तुम्हाला भोवलं का की तुम्ही जाहीरपणानं असं सांगत होतात की कुणीतरी माझं तिकीट कापा, हां, कोणीतरी जा माझं तिकीट कापा. तर त्यामुळं तुमच्याबद्दल अशी धारणा झाली आहे का की यांना दिल्लीला यायचं नव्हतं आणि म्हणून यांनी प्रयत्नच केले नाहीत, आणि मग असं एक सीट कमी झाली जेव्हा की या लोकसभेमध्ये प्रत्येक सीट महत्त्वाची होती आणि आपण रडतरावला घोड्यावर बसवलं आणि ते हारले, आणि मग आता सगळं नीट आहे तर मग आता कशाला त्यांना मंत्रिपद द्या, असं काही झालं असेल का? ना, होऊ शकतं. आता याचं कारण तर मला निश्चितपणे माहीत नाही, कारण मी प्रदेश अध्यक्षही होतो महाराष्ट्राचा आणि माझे महामंत्री देवेंद्रजी होते, विनोद तावडेजी होते, रावसाहेब दानवे होते, चंद्रकांत दादा पाटील आणि गिरीश महाजन होते. हे माझे तेव्हा जनरल सेक्रेटरी होते. म्हणून मी अध्यक्ष असतानाही दिल्लीत कमी जायचो. त्यामुळे दिल्लीत काय विचार केला जातो हे तर अजूनही मला माहीत नाही. पण त्यांनी या दृष्टीने विचार केला असेल तर पक्षासाठी योग्य असेल तर ते स्वीकारलंच पाहिजे. कारण ज्या पक्षांनी मग प्रदेशाध्यक्ष केलं, ज्या पक्षांनी मग अर्थमंत्री केलं, नुसतं अर्थमंत्री केलं नाही, तर मग ही संधी प्राप्त झाली. अर्थमंत्री म्हणून स्वर्गीय अरुण जेटलीजींनी आज तक इंडिया टुडेच्या मंचावर त्यांनी जेव्हा बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून मला पुरस्कृत केलं, तर मला स्वातंत्र्यानंतर 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस करण्याचा संधी मला सौभाग्य प्राप्त झालं. 2,550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर देशात मी वाढवलं. 4 लिम्का रेकॉर्ड आहे, 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मला सांगा, अयोध्येच्या राम मंदिरात ही मग पक्षांनी संधी दिली की मी 6 डिसेंबर रोजी तिथं कारसेवक म्हणून गेलो. माझ्या समोर तो जो ढाचा आहे तो उद्ध्वस्त झाला आणि मी सौभाग्यशाली आहे की त्या मंदिरात आज जगातला कोणताही रामभक्त येऊ द्या, कोणताही रामभक्त आला तरी तो जातो माझ्या दरवाजातून. कारण तिथं असणारा प्रत्येक द्वार, महाद्वार, सर्व कास्ट मी चंद्रपूरहून मोठ्या वाजत गाजत पाठवलं. राज्यगीत मी केलं, राज्यशस्त्र केलं, मी वाघणं आणलंय, मी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण 29 जुलै 1953 पासून शिवभक्त एकत्र यायचे महाशिवप्रताप दिनी आणि तिथं लोक मागणी करायचे, पण एकही मंत्री काढू शकला नाही. तर सांस्कृतिक खातं मी दुय्यम कसं समजायचं? जे राज्यगीत आता राष्ट्रगीताच्या बरोबर वाचतं त्याला मी दुय्यम कसं मानू? मी श्रीशैलमच्या छत्रपती शिवाजी महाराज भगवान महादेवाचे शिवभक्त होते, मा भवानीचे भक्त होते. मी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात जेव्हा द्वंद्व झालं की एकीकडे मा जिजाऊ आपल्याला स्वाभिमान शिकवते आहे, मा जिजाऊ या आक्रमणकारांच्या विरुद्ध लढण्याची शक्ती आणि क्षमता माझ्यामध्ये निर्माण करताय आणि माझ्यासोबतचे नाते होते लोक मात्र थोड्याशा मानासाठी सन्मानासाठी चाकरी करताय. मनात द्वंद्व होतं. त्या कावळच्या जंगलात गेलं जिथं सर्वात जास्त वाघांची संख्या तेव्हा होती. तपश्चर्या केली, मी तिथं मंदिर उभं केलं. आज हे सौभाग्य मग कधीच लाभलं नसतं. ज्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर 41 दिवसाचा कार्यक्रम दिला होता की तुम्हाला 41 दिवस या गोष्टी राज्याभिषेकाच्या अगोदर करायच्या आहे. पहिला दिवस होता तो मा भवानीचं दर्शन घेण्याचं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांसोबत गेले होते आणि मा भवानीच्या मस्तकावर एक रत्नजडित छत्र चढवलं. ते रत्नजडित छत्र चढवल्यानंतर मग आक्रमणकारांनी नंतरच्या कालावधीत जेव्हा छत्रपती नव्हते तेव्हा ते लुटलं. त्याच्यानंतर शिवभक्तांसोबत
त्या ठिकाणी छत्र चढवण्याची संधी जर मला प्राप्त झाली, पाकिस्तानच्या सीमेवर आम्ही पुणेकर संस्थेसोबत 1600 आर्मी अधिकाऱ्यांसोबत मी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करू शकलो. JNU मध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं अध्यासन करण्यासाठी माझ्या विभागातर्फे 10 कोटीचा निधी देऊन आज तिथं पंडित मॅडम ज्या व्हाईस चान्सलर आहे त्यांच्यासोबत जर मी अध्यासन निर्माण करू शकलो, मी असंख्य कामं करू शकलो, तर ही पक्षाने संधी दिली म्हणूनच. नाही तर मी चंद्रपूरसारख्या शेवटच्या टोकावर आहे. नाही, पण मग याचाच अर्थ असा की मंत्रीपद महत्वाचं आहे ना. नाही, मंत्री होता म्हणून तुम्ही हे करू शकलात. मग इतकी कामं केल्यानंतर कदाचित दुसऱ्याला संधी देण्याचा विचार केला असेल की आपण मोबाईल 15 व्हर्जन वापरतो, कधी 16 व्हर्जन वापर का जातं. याचा अर्थ काही ॲपल कंपनी वाईट आहे असं तर कोणी म्हणणार नाही. त्यामुळे मला वाटतं की त्या त्या क्षणी, आणि कदाचित असं होतं, मी अशी लोक पाहिले की पण असं आहे की जर फोनला भावना असत्या तर ॲपल 15 चांगला चालत असताना जर त्याला कोणी कचऱ्याच्या डब्यात टाकून 16 वापरेल तर त्या 15ला वाईट वाटेल ना, की अरे मी चांगला चालत होतो ना, मला का तुम्ही असं कचऱ्यात ना. मग मी असेही ग्राहक पाहिले ना, त्यांनी 15 हातात घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे काही योग्य नाही म्हणून पुन्हा 14 वर गेले ना, म्हणून असा प्रश्न उपस्थित होत नाही. हा काही वेळेचा राहतं. आणि मला वाटतं की ही चांगली संधी आहे. या संधीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतात, माणसं लक्षात येतात, आपल्यामधल्या उणिवा लक्षात येतात, आपल्याला काही काम करण्यासाठी जी व्यस्ततेतून वेळ काढता आला नाही. कारण आनंद चित्रपट मी 3दा बघितला. 3 चित्रपट, त्या आनंद चित्रपटातल्या डायलॉग मला खूप आवडायचा, बाबू मोशा आहे जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही. तर मला असं वाटतं की मी जे केलं, मी प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हा वासगासारखी विधानसभा जिंकली. तेव्हा मला आठवतं की तेव्हा आमची पार्लमेंटरी बोर्ड असायची, आता नाही आहे, पण तेव्हा पार्लमेंटरी बोर्डमध्ये प्रत्येकाने विरोध केला होता की आपण खडकवासला लढवायची नाही. कारण स्वर्गीय रमेश वांजळे जे मनसेचे आमदार होते, त्यांची ती जागा, बारामती लोकसभेतली ती विधानसभा, आणि त्यांची धर्मपत्नी ही राष्ट्रवादीतून उभी होत आहे. तर बारामती लोकसभेत कशा लढवायची? मी एकटाच होतो की जो म्हणायचो आग्रहाने की नाही ही लढवायचीच आहे. कारण मलाही एक अध्यक्ष म्हणून मलाही वाटायचं की काहीतरी आपल्यामध्ये असणाऱ्या संघटनेचा योग्य आपण उपयोग करू शकतो का क्षमतेचा. तेव्हा इवन खडसेजी म्हणायचे हे लढवायची नाही. गडकरी साहेबांचा मला फोन आला, मी हट्ट केला. मग मी फक्त खडसेंना जाऊन एक गोष्ट सांगितली आणि खडसे म्हणाले नाही मग लढवायची. मग तिथून आम्ही खडकवासला जिंकली. आम्ही अमरावती पदवीधर BT देशमुख सारखे एवढे मोठे दिग्गज लोक म्हणायचे पराभूतच होऊ शकत नाही, पण 30 वर्षानंतर ती जागा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जिंकून दाखवली. शिक्षक मतदारसंघ 18 वर्ष डायगवानीजी आमदार होते, लोक म्हणायचे आता शिक्षक मतदारसंघ आपल्या हातातून गेला, तेव्हाही मी जिंकून दाखवला. भंडारा गोंदिया जिल्हा परिषद प्रफुल्लभाई पटेल तेव्हा विरोधात होते आणि त्यांचा इतका दबदबा, ते म्हणाले आपण नाही जिंकू शकत. दोन्ही आम्ही जिल्हा परिषद जिंकून दाखवल्या. तर मला वाटतं की जेव्हा जेव्हा जी संधी आली ती सिद्ध करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. कदाचित आता अजून काही जबाबदारी पक्षाला द्यायची असेल तर ती जबाबदारीसुद्धा मी शक्तीने पूर्ण करेन, हा विश्वास मला आहे. नाही, ती जी जबाबदारी आहे, ज्या दिवशी तुम्ही नाराज आहात का अशा बातम्या आल्या, त्या दिवशी देवेंद्रजी म्हणाले होते की ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत सुधीर भाऊ, आणि त्यांच्यासाठी एक वेगळी जबाबदारी आम्ही निश्चित केलेली आहे. तर ती कळली का तुम्हाला? नाही, अजून कोणती समजली जबाबदारी नाही. आहे? आता कधी पुन्हा प्रश्न विचारा, म्हणजे तुमच्या माध्यमातून समजली तर बरं होईल. पण तुम्ही विचारू शकता ना. सुनीलभाई, याच मुद्द्यावर प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लोकसभेच्या वेळेला तुम्हाला दिल्लीत जायचं नव्हतं, पण नंतर तुम्ही म्हणायला लागलात पक्ष देईल ती जबाबदारी. आता जर पक्षानं पुढील महिन्यात तुम्हाला नवीन जी बांधणी होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष नवीन येतील, त्यावेळेला जर तुम्हाला महासचिव पदाची जबाबदारी दिली तर तुम्ही जाणार तुम्ही? नाही, ऐका ना, मी लोकसभेत जाऊ इच्छित नव्हतो. याचं कारण साधं होतं की त्या दिल्लीमध्ये खूप हवेचं प्रदूषण आहे म्हणून नव्हतं. मला महाराष्ट्रामध्ये माझ्या मनातही काही कल्पना होत्या, मला त्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं. मला एक गोष्ट या सर्व सांस्कृतिक मंत्री असताना लक्षात आलं की किती मोठा वारसा दिला आहे. आणि मला एका गोष्टीची जाणीव होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मी जगात पोचवावा, जगातील प्रत्येक देशात पोचवावा, देशातील प्रत्येक जिल्ह्यात पोचवावा, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोचवावा, तालुक्यातील प्रत्येक गावात पोचवावा, गावातील प्रत्येक घरात पोचवावा, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवावा. कारण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मॅन इज अ सोशल ॲनिमल. इथून आपली जी पिढी आहे ती मॅन इज अ सेल्फिश ॲनिमलमध्ये एवढ्या वेगाने गेली आहे
की मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार. आणि या सर्व एकूण झालेल्या बदलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आपल्याला खरा विचार शिकवू शकतो. आणि यासाठी एक मनात भाव होता की अजून काही मी 50 गोष्टी लिहून ठेवल्या होत्या की या मग करता आल्या तर जास्त उत्तम होईल. आणि म्हणून तेव्हा इच्छा नव्हती, एवढाच तो भाग होता. आता संघटनेत जी जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण करतो. आता फक्त प्रश्न राहिला की तुमच्या मनात का भाव आहे तो होईल का, तर मग हे वाटत नाही. बरं, पण भाऊ हे सांगा की तुम्ही गुपचूप मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघत होतात का? मी कधी आयुष्यात बघितली नाही, ना ओपन बघितली ना गुपचूप बघितली. कारण मी स्वप्न कधीच बघत नाही, कारण दिवसभर इतकं चांगलं काम करतो की रात्री 1 मिनिटात झोपतो. आणि इतक्या वर्षामध्ये मग कधी स्वप्नही पडत नाही, त्यामुळे स्वप्न पडण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे माहिती नव्हतं का मग की तुम्हाला अशी काही स्वप्न पडत नाही आहेत, तुम्ही काही मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाही आहात? नाही, हे माझ्या स्वप्नात प्रश्न नाही. आता इतरांच्या स्वप्नात जर हे आलं असेल तर मग माहित नाही, पण मी स्वप्न कधीच बघत नाही. आणि मी इतक्या वर्षात तुम्हाला तशी कृती किंवा माझ्या वागणुकीतून तसं दिसलं असं मग एक प्रसंग दाखवा. तो 2.5 वर्षाचा आता मंत्रिपदासाठीचा फॉर्म्युला आहे. तीनही पक्षाचे जे मोठे नेते त्यांनी सांगितलंय, तर त्याचं काही तुम्हाला आता आश्वासन वगैरे की थांबा 2.5 वर्ष थांबायचंय, पूर्ण 5 वर्ष नाही, असं काही मिळालं का? अशा आश्वासनं देणे इतका मी छोटा तर नक्कीच नाहीये, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही. पण एक म्हणजे जेव्हा आपण बाहेर आहोत आणि मंत्रिमंडळ बनतं आहे, तर त्यावेळेला म्हणजे तुमच्या मनामध्ये आता ह्या सगळ्या आत्ता तुम्ही तुमच्या भावना भाव व्यक्त केलेत, पण त्याही पलीकडं की आपण एवढं केलंय आणि आपण असणारच पासून आपण नाही आहोत पर्यंतचा हा जो प्रवास आहे, आणि जेव्हा नाही आहोत हे वास्तव स्वीकारायची वेळ आली तेव्हा तुमच्या मनामध्ये काय विचार आले? तुम्हाला नव्या मंत्र्यांकडे बघून, मंत्रिमंडळाकडे बघून काय वाटलं? नाही, हा चांगला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की मी मंत्रिमंडळात असेन असा भाव निर्माण होण्याचं साधं कारण होतं की या पक्षामध्ये, संघटनेमध्ये मी जे काही योगदान दिलं, जे काही बरं वाईट काय असेल ते, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहे. अनेक कार्यकर्ते जे आजही प्रेम करतात. आणि मी हे अनुभवलं. आणि कधी कधी हा अनुभव अशा प्रसंगातच येतो की मंत्री झाल्यानंतर लोक गुच्छ देण्याची गर्दी करतात, लोक भेटायची गर्दी करतात. पद गेल्यानंतरही मग भेटायला जेव्हा शेकडो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत होते, तेव्हा मी स्वतःचं मूल्यमापन करताना मी आनंदित होतो की आहेत की माळशिरसमधून लोक येत आहे, सोलापूरमधून लोक येत आहे, बीडमधून येत आहे. काही लोकांनी तर माझ्या नावाने विचारमंचही केले, जेव्हा की तो विचार काही माझा फार छोटा असेल, पण हा आनंदाचा प्रसंग होता. आता एक गोष्ट तुमची खरी आहे की मला माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सांगितलं होतं तुमचं नाव आहे, तुमचं नाव आहे. बावनकुळे साहेब तर 15ला शपथविधी होता, 13 तारखेला रात्री 2-2.5 तास माझ्या घरी पर्णकुटीवर आले होते. आम्ही 2-2.5 तास मनमोकळी चर्चा केली. तेव्हाही नाव होतं. 15ला बरोबर त्यांचा 9:15 फोन आला आणि ते मला म्हणाले की 8:10 माननीय अध्यक्षांची यादी आली आहे, पण त्याच्यात तुमचं नाव नाही. तर मी बावनकुळे साहेबांना म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही. कारण काही? त्यामुळे कारण माहीत नाही. विषय तिथं तेवढ्यापुरता संपला. मग पुन्हा 20 मिनिटांनी देवेंद्रजीशी बोलणं झालं. देवेंद्रजीला मी म्हटलं तर लोकसभेत पराभूत झाले त्याच्यामुळे कदाचित ते असू शकतं, एवढा एक विषय झाला. विषय संपला. पण मी नंतर काही त्यांच्याशी फोनवर या विषयावर बोललो नाही. जर असं आहे की पक्षाला जर मंत्रिमंडळात मी राहावं असं वाटत नसेल, नाही, कारण जर लोकसभेत पराभूत झालेले या मंत्रिमंडळामध्ये नाहीच आहेत लोक असं नाही आहे ना. नाही, त्याच्यामधला फरक त्यांनी सांगितला तो असा आहे की ते पराभूत झाले, तुम्ही मात्र लढण्यातच इच्छुक नव्हते. अच्छा, हां, नाहीतर हे खरं आहे ना. आता राधाकृष्ण विखे पाटील आहे, त्यांचे चिरंजीव पराभूत झाले, पंकजाताई पराभूत झाल्या, पण त्यांनी जाहीरपणे कधीच असं म्हटलं नाही ना की मला लढायची इच्छा नाही आहे किंवा मला लोकसभेत जायची इच्छा नाही, असं ते म्हणाले नाहीत. जाहीरपणे बोलणं, एक मात्र सिंगल मी होतो. जाहीरपणे बोलणं चुकलं म्हणजे ती चूक वाटते आता या घडीला? नाही, मला त्या क्षणी ती चूक आहे असं वाटत नाही. मी माझी भावना व्यक्त केली. आणि मला वाटतं की ज्या पक्षात मी 1977 जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला 15व्या वर्षी, जेव्हा मी 1989 जेव्हा भारतीय जनता पार्टी 84 फक्त 2 खासदार आल्या होत्या, एक पटेल आणि दुसरे जंगारेड्डी हनुमान कोंड्यावरून,
तेव्हा मी 89मध्ये मग लोकसभेत उभं केलं. मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, एम.फिल शिकत होतो. मनात एक भाव होता की एम.फिल करायचं, एम.कॉम फर्स्ट क्लास जागो, एम.फिल फर्स्ट क्लासमध्ये पास करायचं आणि छानपैकी प्राध्यापकाची नोकरी करायची, कारण मग ज्ञान काही बदलत नाही. त्यामुळे एकदा जर आपण ते पाठ केलं की तेच शिकवायचं आहे. 123 दिवसाच्या सुट्ट्या आहे, त्यामुळे आनंद आहे, असा मनात विचार होता. मग पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकसभेत लढायचं आहे. मी जस्ट 25 कंप्लीट केले होते आणि मला तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत लढायचं 89मध्ये सांगितलं. तेव्हा पहिली जेव्हा मिटिंग झाली तेव्हा मिटिंगची चर्चा काय होती, मी निवडून येण्याची नव्हती. तेव्हा चर्चा अशी होती की 1984च्या निवडणुकीत आपल्याला भारतीय जनता पार्टीला 58,000 मतं आहे, तर ती 1,00,000 मतापर्यंत न्यायची आणि म्हणून आपण या विद्यार्थ्याला तिकीट देतो आहे. मी ते 2,00,000 मतापर्यंत नेले. तेव्हा मी 2,00,000 मतं घेतली, 40,000 मतांनी पराभूत झालो. तेव्हा तर पक्षाने सांगितलं म्हणूनच उभा झालो. 91मध्ये उभा झालो लोकसभेत, तेव्हाही पराभूत झालो. तेव्हा स्वर्गीय राजीव गांधींची दुर्दैवाने हत्या झाली, मी पराभूत झालो. मग मी मनात विचार केला की 200 मीटरमध्ये काय आपला नंबर लागत नाही, 50 मीटरमध्ये बरा आहे, आणि म्हणून विधानसभेत उभा झालो. 16 मार्च 1995ला मी पहिल्यांदा निवडून आलो. आणि मी निवडून आलो तेव्हापासून माझ्या साधा जनतेने आशीर्वादही दिला आणि त्यांचं खरं आहे धन्यवाद दिले पाहिजे. आता 7वी टर्म आहे आणि आत्ता 7 आणि 8 टर्मचे आम्ही एकूण 7च जण आहोत. पण जेव्हा यादी बघितली तेव्हा आपण नाही आहोत तर ठीक आहे, तुम्ही ते दुःख, पण बाकी लिस्ट बघून तुम्हाला काय वाटलं? नाही, बाकी लिस्ट बघण्याचा प्रयत्नच मी केला नाही. बाकी लिस्ट बघण्यामध्ये काय कारणच नव्हतं. माझ्यापुरतं मी नाही एवढं पाहिजे घर त्या कागदाचा, मला काय उपयोग? तो पक्षाने घेतलेला निर्णय आहे, तो मान्यच आहे. बाकी याच्या काही लोक त्याच्या संदर्भात जेव्हा भेटायला यायचे तेव्हा म्हणायचे की आता एकूण ते याद्या करून आणायचे की फक्त या 42 पैकी 9 शुद्ध भाजपचे आहे, मग तुम्हाला संधी का दिली नाही, मग तुमचाही नंबर लागायला पाहिजे. तर मी त्यांना समजवायचो, आपली पार्टी म्हणजे काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे, याचे शेअर घेतले आणि डिव्हिडंड तुम्हीच घेतला. कधी कधी मोठ्या विचारासाठी आपण जर हे शिकलो आहे की पथका अंतिम लक्ष्य नाही आहे, सिंहासन पर चढते जाना, तर मग आपण हा विचार घेऊन आपण काम करतो. मग तुम्ही आकडे कशाला काढताय 9 जणांचे? मग कुणी आपल्या नाराजी व्यक्त करायचा, तो म्हणायचा नाही नाही आता आपल्या पक्षामध्ये विचार बदलला, अब पथका अंतिम लक्ष्य यही है की सिंहासन पर चढते जाना. तर फक्त एका गोष्टी की अशा भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढू नये याची काळजी मात्र आमच्यासारख्यांनी घेतली पाहिजे. हा एक फेज आहे, या फेजमध्ये अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात होणं हे मात्र योग्य नाही. मग अशी बोलण्यात तुमच्या खडसेंचा उल्लेख आला. खडसेंच्या बद्दल आता जरा जास्त आत्मीयता वाढायला लागली. नाही, खडसेंबद्दल आत्मीयतेचा विषयच नाही. खडसेंच्या नेतृत्वात आम्ही काम केलं आहे, त्यामुळे पक्षामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचं स्मरण तर निश्चित राहणार. पण याचा अर्थ आत्मीयता वाढणे, याचा अर्थ ते दुःखी मी दुःखी अशी आत्मीयतेचा काही संबंध नाही, कारण मी आनंदी आहे. आणि ते त्यांचा मला कसं माहिती होईल, कारण माझा संपर्क नाही आहे. एखाद्या वेळी त्यांना कट्ट्यावर बोललं तर ते जास्त खोगून सांगते. तुम्ही आता म्हणजे जेव्हा सांगितलं की मंत्रिमंडळाची तिकडे शपथ होती त्यावेळेला तुम्ही घरी डायरी घेतली आणि 5 वर्षात कोणती कोणती कामं करायची ते लिहून काढलं, म्हणजे मंत्रिपदाची शपथेचाच एक प्रकार झाला तो. तर अशी कोणती कामं आहेत की ती तुम्ही लिहून काढलीत आणि ती 5 वर्षात त्याच्यात तुम्हाला पूर्ण 50च्या करायची वरती कामं आहे, जी 3 प्रकारची कामं आहे. काही विकासात्मक काम आहे, काही ज्याच्यामध्ये आपण साधारणतः सामाजिक रचना बदलवणारी कामं आहे. कारण मी 1995 पासून म्हणजे तसा विचार केला तर 89 पासून कॉलेजच्या जीवनापासून निवडणुका घडवतो. माझ्या असं लक्षात आलं की आता काही बदल निवडणुकीमध्ये झाले. त्यामधला एक बदल म्हणजे जातीवर आधारित निवडणुका या कधी मी अनुभवल्या नव्हत्या, आता खूप जास्त वाढत आहे. त्यावर काही काय करता येईल याची मी नोटिंग केली. दुसरं बघा, एक सवय आहे की जेही काम करायचं ते उत्तम करायचं, आणि ते उत्तम काम जसं मी सैनिक शाळा केली, देशातली सर्वात उत्तम सैनिक शाळा चंद्रपूरची आहे, जी भारत सरकार आणि राज्य सरकार चालवते, 122 एकरमध्ये आहे. मी वन अकादमी केली, देशातील सर्वात उत्तम वन अकादमी आहे. जेव्हा तिथं देशातल्या इतर राज्याचे RFO ट्रेनिंग तिथे येतात 6-6 महिने 1-1 वर्षाच्या. आता ACFचं ट्रेनिंग होत आहे, पण जे IFS येतात तेही म्हणतात की आमच्या देहरादूनच्या प्रशिक्षण संस्थेपेक्षा ही सर्वात चांगली आहे. ती साधारणतः आम्ही 100 एकरवर केली. मी बांबू रिसर्च सेंटर केलं. आता भाजीपाला संशोधन केंद्राची सुरुवात केली होती,
आता बघू, कारण मी मंत्रिमंडळात नाही. कारण जेव्हा हे माझ्या लक्षात आलं की जगातल्या 193 देशापैकी भारत हा भाजीपाल्यामध्ये 15% भाजीपाला जगातला तयार भारत करतो. कारण जगातल्या इतर देशामध्ये भाजीपाल्यांपेक्षा इतर मांसाहारी वस्तूचा जास्त उपयोग होतो. आमच्याकडे थोडा शाकाहार आहे आणि म्हणून मी भाजीपाला संशोधन केंद्र केलं. जेव्हा तुम्ही यूट्यूबवर जाल तेव्हा लक्षात येईल की चायनाने या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी क्रांती केली. म्हणून मी संशोधन केंद्र करण्याचा विचार केला. तेव्हासुद्धा त्याला मान्यता आली आहे. आता काही त्याचा पाठपुरावा माझ्याकडे जबाबदारी नसल्याने मी करणार नाही. आत्ता मी एक 40,000 कोटीची इंडस्ट्री हा माझा एक टार्गेटेड आहे. मित्तल ग्रुपशी मी बोललो की याच्यामध्ये पण याचं ट्रेनिंग, याला लागणाऱ्या स्किलचं ट्रेनिंग. आत्ता मी चंद्रकांत दादांना विनंती केली आहे 7ला आमची मीटिंग होईल मूळमध्ये. मला एक पॉलिटेक्निक कॉलेज या दृष्टीने करायचं आहे, उद्योगशी बोलून. एक महत्त्वाचा जो विषय आहे त्याच्यावर मी गेला 8-10 महिने काम करत होतो, ते विदर्भाचा जो विकास आहे. या अनुशेषावर दांडेकर समिती होती. दांडेकर समितीनंतर विजय केळकर समिती बसली. त्यानंतर आम्ही मंत्री म्हणून बरोबरीने आणण्याच्या दृष्टीने काम केलं. पण आता पुन्हा एकदा याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. जसं तुम्ही गुजरातमध्ये गेला, गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा 50% आहे. पण गुजरातमध्ये जेवढे कृषी विद्यापीठ आहे आपल्या राज्यात तेवढीच कृषी विद्यापीठ आहे. मग कृषी क्षेत्रात एक मिशन जय किसान अशी एक कन्सेप्ट मी डेव्हलप केली आहे की ज्याच्यावर मी माझ्या जिल्ह्यामध्ये हे काम निश्चितपणे करेन. माझ्या जिल्ह्यात करता आलं नाही ते मी माझ्या मतदारसंघापुरतं तरी करेन. पण आता ती निश्चितपणे व्यस्तता इतर विभागाची नसल्याने अशी मी 50पेक्षा जास्त कामं घेऊन काढली. आणि मला विश्वास आहे, ठीक आहे मी आमदार आहे, संसदीय आयुधांचा उपयोग करावा लागेल. आणि या अगोदरही मी आमदार 15 वर्ष असताना माझं सरकार नव्हतं. म्हणजे 1999 ते 2014 तर माझं सरकार नव्हतं. पण पुणे विद्यापीठाचं नाव बदलवण्यासाठी मी प्रयत्न केला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव आलं. गोंडवाना विद्यापीठ मला अजूनही आठवतं की 2003-04 मध्ये सुशीलकुमार शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी 81 महाविद्यालयाचं सोलापूर केलं. आमचे तेव्हा नागपूर विद्यापीठ, आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, 450 महाविद्यालय. आमचे काही विद्यापीठाचं होतच नव्हतं विभाजन. आणि मग मी विधानसभेत त्या दृष्टीने ठराव केला, आयुधांचा उपयोग केला. गोंडवाना विद्यापीठ 2011 मध्ये मी करू शकलो. तेव्हा तर मी मंत्री नव्हतो. मी गाडगेबाबांचं नाव अमरावतीला देऊ शकलो. म्हणजे मी अनेक भेसळच्या संदर्भात. आत्ता मी पहिलं काम काय केलं, मी विधानसभेत गेलो, सचिवांशी भेटलो. कारण आता 15 वर्षानंतर पुन्हा जसं शस्त्र काढावे लागतात शमीच्या वृक्षावर ठेवले, मी पुस्तकं घेतली, वाचली. आता थोडे काही बदल झाले आहे. ऑनलाईन झालं आहे. आता पहिलं ऑनलाईन नव्हतं, ऑफलाईन होतं. आता तारांकित प्रश्न, त्याच्या मुदतीमध्ये काही बदल झाले आहे. पहिलेच्या मुदती आत्ताच्या मुदतीमध्ये बदल झाले आहे. तर ते सर्व समजून घेतले. आणि आता मी त्याची तयारी करतोय की ऑनलाईन मी मॅक्झिमम अशासकीय विधेयक आहे, तारांकित प्रश्न आहे, अर्धा तास चर्चा आहे, प्रश्नावर उपस्थित अर्धा तास चर्चा आहे, अशासकीय ठराव आहे, हे सर्व मी मांडायचे. आणि हे मांडताना मला त्याचं टिपण, त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती इतकी चांगली करायची की जी सरकार दरबारातही नाही. सुधीर भाऊ, निवडणुकांच्या दरम्यान जो चंद्रपूरमधला तो विषय गाजला तो म्हणजे त्या किशोर जोरगेवारांचा पक्षप्रवेश. आणि तो पक्षप्रवेश होत नव्हता त्याला जबाबदार तुम्हाला धरलं जात होतं. असंही म्हटलं जात होतं की तुम्ही दिल्लीला गेले होते. पण ते काय नक्की त्याचाही काही परिणाम झाला का हे नाही, मला माहित नाही परिणाम कशाचा झाला. तर तो आनंदाने मी स्वीकारेन. कारण माझी भूमिका निश्चित आहे. माझी भूमिका तेव्हा एवढीच होती की निष्ठावान जो होता, जो व्यक्ती 1989 पासून पक्षामध्ये एक अनुसूचित जातीचा कार्यकर्ता, ज्याला एकदम गरीब घरचा, तर त्याला नेत आपण जनरल सेक्रेटरी जिल्ह्याचा केलं. आणि म्हणून कार्यकर्त्यांना तिकीट द्यावी एवढीच भावना होती. आता त्याची किंमत जर चुकवावी लागली तर ती आनंदाने चुकवली पाहिजे. पण म्हणजे शेवटी असं झालं ना की निकाल लागला तेव्हा जोरगेवार जिंकून आले. ती एक जागा वाढली आणि आज जो आकडा दिसतोय भाजपचा तो निश्चितच वाढले. नाही, तेव्हा हे निवडून आले असते ना, असं का म्हणता पण तुम्ही. म्हणजे असं समजा बाजारे उभा असतो तर कदाचित तोही भाजप, शेवटी मतदार भाजपचा आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की मी त्या विधानसभेचा 3दा आमदार होतो. 95, 99, 2004, 2009 पर्यंत आमदार होतो. जेव्हा तो डिलिमिटेशनमध्ये अनुसूचित जातीचा झाला तेव्हा तो माननीय गडकरी साहेबांच्या एका शब्दाने
13 दिवसात तिथं आम्ही नाना शामकुळे साहेबांना आमदार केलं होतं. 13 दिवसात. म्हणजे 25 तारीख लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची, सप्टेंबर 2009. 24 तारखेला ते चंद्रपुरात आले, तोपर्यंत त्यांचा चंद्रपूर विधानसभेशी काहीही संबंध नव्हता. आणि म्हणून मला विश्वास आहे कार्यकर्त्यांवर. माझ्या दृष्टीने कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे एवढीच माझी भावना होती. बाकी तर त्याच्यामध्ये माझा काही भाग नव्हता की आपण चांगले दिवस आले आहे, साधारणतः आपण निवडून आणू शकतो. आणि माझी भूमिका एवढीच होती की आपण विटॅमिनच्या टॅबलेट्स कधी घेतो जेव्हा विटॅमिनची कमतरता असेल. तर इथं काही कमतरता नसताना मग बाहेरून घेण्यामध्ये आत्ता काय प्रश्न आहे, हा एवढाच भाव होता. आणि याच्यासाठी जर पक्षात कोणी नाराज झालं असेल तर त्याची किंमत मी चुकवलीच पाहिजे. जर मी ही किंमत न चुकवता मी माझाच विचार करत राहिलो तर मला वाटतं की तेही पुढे कधीतरी अडचणीचं होईल. ज्या पक्षामध्ये आपण जीवन दिलं, ज्या पक्षासाठी आपण मेहनत केली, दूर दूरपर्यंत सत्ता येणार नाही. मला अजूनही आठवतं की स्वर्गीय RR पाटील माझी फार चांगली मैत्री होती आणि माझ्यावर ते प्रेमही करायचे. आणि म्हणून मी अर्थमंत्री जागेवर कोणी मागणी केली नाही तरी त्यांच्या स्मारकाला मी पैसे दिले. कारण मग ते जरी दुसऱ्या पक्षात असेल तरी आवडायचे आणि त्यांच्या माझ्या विचारामध्ये मग साम्यता दिसायची. मला अजूनही आठवतं एक दिवस मग घरी जेवायला बोलवलं त्यांनी आणि ते मग म्हणाले की माझ्या पक्षात ये, मी उद्या तुम्हाला मंत्री करतो. मी त्यांना सांगितलं तुम्हाला याची कदाचित माहिती नसेल, माझे वडील तिथून येऊन हातात काडी घेऊन मग काड्या मारतील. म्हणजे मी आबांनी तुम्हाला ऑफर दिली होती. तेव्हा ऑफर दिली होती. पण असा विचारच कधी शिवू शकत नाही दुसऱ्या पक्षाचा, कारण हा पक्ष जीना यहाँ मरना यहाँ, हाँ गर्दिश में तारे रहेंगे कभी तो रहेंगे. पण या पक्षामध्ये विचारच करू शकत नाही आपण, कारण या पक्षामध्ये आपण सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मंत्रिपदासाठी कधीच जोडला गेलो नाही. माझे वडील विभाग संघचालक होते. कदाचित मी राजकारणातही आलो नसतो जर माझे वडील संघ स्वयंसेवक म्हणून आणीबाणीत गेले नसते. माझे वडील डॉक्टर होते, आमची उत्तम प्रॅक्टिस होती. म्हणजे आमच्या दवाखान्यात पाय ठेवायला गर्दी, जागा नसायची एवढी गर्दी असायची. आता असं आहे की तेव्हा ते 19 महिने जगमध्ये गेले आणीबाणीत आणि मी डॉक्टर होऊ शकलो नाही. कदाचित मी डॉक्टर तेव्हा होऊ शकलो असतो तर या सर्व चक्रातही आलो नसतो, आज तुमच्या कट्ट्यावरही आलो नसतो, मी आपल्या डॉक्टरी खुर्चीवर बसलो असतो. ते झालो नाही म्हणून मग MCOM MPhil करायला गेलो. पण तेव्हाही लोकसभेत पराभूत झालो आणि मनात एक विचार आला होता तेव्हा की आता राजकारण सोडावं 89मध्येच. कारण तेव्हा मी आचार्य विनोबा भावेचं एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकात पत्रकारांनी आचार्य विनोबा भावेला एक प्रश्न केला, चांगला प्रश्न होता. ते म्हणाले की तुम्ही का ॲक्टिव्हली राजकारणात जात नाही. तेव्हा विनोबा भावे म्हणाले की हजारो वर्षापासून गोड पाण्याच्या नद्या या समुद्रात जाऊन जातात पण समुद्र कधीच गोड होत नाही. तसं राजकारणाचं आहे. कितीही चांगले लोक राजकारणात गेले तर राजकारण काही शुद्ध होतील याच्यावर माझा विश्वास नाही. आणि मग माझ्या मनात हा विषय आला की म्हणतो अरे हे तर आपण सोडलं पाहिजे, हे चूक आहे आपली, आपण आपलं काम केलं पाहिजे. आणि स्वर्गीय प्रमोद महाजनांनी आमच्या पराभूत उमेदवारांची एक बैठक घेतली जे पराभूत झाले होते 89मध्ये. आणि मग त्यांनी विचारलं कोणाला काही विचारायचं आहे का. तर आपल्यात तो उत्साहच होता. भीती तर कोणाची असण्याचं कारण नाही, जगातले सर्वात जास्त भाग माझ्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे भीती असण्याचं तर कारणच नव्हतं. मी त्यांना हा प्रश्न विचारला, म्हणतो अरे राजकारण तर चांगलं नाही आहे, राजकारणामध्ये काहीही होतं असं आचार्य विनोबा भावे म्हणतात. आणि आचार्य विनोबा भावेचं उदाहरण सांगितलं. पण त्यांनी एक वाक्य म्हटलं आणि मग माझा राजकारणाचा प्रवास थांबला नाही. अन्यथा माझ्या मनात होता तर सोडलं पाहिजे, आपण काहीतरी नोकरी किंवा व्यवसायात जावं. ते म्हणाले असं आहे सुधीर की हजारो वर्षापासून गोड पाण्याच्या नद्या वाहतात, समुद्र गोड होत नाही, हे तुझं म्हणणं खरं आहे. पण अजूनही नद्यांनी वाहनं सोडलं नाही आहे आणि समुद्राचं बाष्पीभवन होतं आणि ते पुन्हा गोड पाणी होतं. आणि म्हणून राजकारणात सुद्धा चांगल्या गोष्टी घडणारच नाही असा विचार तू आयुष्यात करू नको. मग मी राजकारणात कायम राहिलो. पण तेव्हा प्रश्नोत्तर व्हायची, आता प्रश्नोत्तर होत नाही एवढाच भाग आहे. आता खरं तर फार कमी काळ आहे हा, पण म्हणजे तुम्ही म्हणजे सतत ॲक्टिव्ह आहात आणि 15 वर्ष आमदार म्हणून नुसतेच आमदार होता तेव्हाचं ॲक्टिव्ह असणं वेगळं, नंतर मंत्री झाल्यानंतर सुपर ॲक्टिव्ह. मधला 2-2.5 वर्षांचा काळ असा होता की तुम्ही मंत्री नव्हतात, पण तेव्हा तुम्हीच नाही तर तुमच्याबरोबर तुमच्या गोतावळ्यातली बाकीचीही लोक मंत्री नव्हते. नंतर परत सगळेजण तुम्ही मंत्री झालात. आता अशी स्थिती आहे की ते परत मंत्री झालेत, तुम्ही नाही आहात. तर आता तुम्हाला खूप रिकामं पण जाणवतंय का, खूप वेळ आपल्या हाताशी आहे असं होतंय का.
आपल्या बरोबरचे सगळे फार ॲक्टिव्ह झालेत अशी भावना मनात येते. कधीच येत नाही. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या व्यस्ततेमध्ये म्हणजे 2 एप्रिल 2010 जळगावच्या अधिवेशनात मी प्रदेशाध्यक्ष झालो. 2 एप्रिल 2010 पासून त्या दिवसापासून तर आत्ता 15 डिसेंबर 2024 पर्यंत अशी अनेक कामं राहिली की जी करायची माझ्या मनात इच्छा राहिली. मी आता तुम्हाला गमतीने सांगतो, मी मुंबईच बघितली अजून बरोबर. म्हणजे 95 पासून मी आमदार आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की परवा अजूनही माझ्यासोबत सुरक्षेची गाडी आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सोबत येऊ नका, ड्रायव्हर, एक सुरक्षा गार्ड. आणि मी काय केलं माहिती आहे, मी त्या भाजी बाजारात जाऊन फिरून आलो. कारण मी लहानपणी माझ्या घरची भाजी मीच आणायचो. इतक्या वर्षामध्ये ना मी क्रॉफर्ड मार्केट फिरलो. आणि मला आनंद कधी झाला माहिती आहे, मी एका दुकानात गेलो माझ्या नातीसाठी खेळणं घ्यावी म्हणून. मला माहीतच नाही. त्या दुकानात गेलो, मी काही खेळणं घेतलं नाही कारण काही फार आवडलं नाही मला. पण त्या दुकानदारांनी मला अशी एक 6 दिव्यांचे एक बॉक्सची भेट दिली. त्या दिव्याला स्वस्तिक आहे आणि त्याच्यात दिवा आहे. तर मी मनात विचार केला, या दुकानदाराशी माझा संबंध काय? मी तर वस्तू विकत घेतली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुकानदारात मी कधी आलोही नाही. मग मी त्याला सहज म्हणून माझं भेट नको आहे, मी काय म्हणून तुझी भेट घेऊ, तुझा माझा काय संबंध, तू काय माझ्या मतदारसंघात का नाही, काहीच नाही. पण त्याचं वाक्य फार चांगलं होतं. तो म्हणाला की तुम्हाला माहीत नाही पण आमच्या महाराष्ट्राच्या संघटनेचं शिष्टमंडळ तुम्हाला देवगिरीत भेटायला आलं. आणि देवगिरीत जेव्हा तुम्हाला भेटायला आलो तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीची वागणूक आम्हाला दिली आणि नंतर GST कौन्सिलमध्ये आमच्यावरचा GST कमी करण्यासाठी ज्या पद्धतीची बाजू मांडून GST कमी केला, साहेब हे तुमचे उपकार आहे. तुम्हाला खरं सांगू, हे एक वाक्य आयुष्यामध्ये एक नवीन ऊर्जा देते, उमेद देते. माझा परिचयच नाही आहे तर हा आनंद देणारा भाव नाही आहे. आजही अनेक लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, आता मला महाबळेश्वरमधून एकाने मी निघताना सकाळी भाजी पाठवली, त्याचा फोन आला, भाजी पाठवली, त्या भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. कशाने माहीत आहे, मी महाबळेश्वरला वनविभागाच्या विश्रामगृहाचं जेव्हा उद्घाटन करायला गेलो तेव्हा त्याचा काहीतरी वनविभागाशी एक प्रश्न निर्माण झाला आणि तो मला भेटायला आला उद्घाटनात. तर मी त्या अधिकाऱ्याला विचारलं, का अन्याय करता याच्यावर? अन्याय दूर झाला. पण दरवर्षी तो नित्य नियमाने त्याच्याकडे नवयुगाची भाजी होते, स्ट्रॉबेरी त्या जागेत होते, तो नित्य नियमाने पाठवतो. आज पुन्हा नवयुग आणि स्ट्रॉबेरी आली. कुठून? महाबळेश्वरवर. तर तुम्हाला असं म्हणजे माझं मत आहे की तुम्हाला निश्चितपणे या गोष्टी ज्या आहे ना, या ऊर्जा आणि प्रेम देणाऱ्या नाही आहेत का? मग याच्या संदर्भात जितकं जास्त काम करता येईल. मी विधानसभेत जर चांगल्या पद्धतीने लोकांच्या प्रश्नाची बाजू मांडू शकलो तर मला निश्चितपणे वाटते मी उद्या अर्थशास्त्रावर उद्या हे सांगू शकलो की या गोष्टी आम्हाला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा संकल्प पूर्ण करायसाठी. खरं तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा संकल्प आणि आजची अवस्था याच्यामध्ये मोठं अंतर आहे. आता हे अंतर दूर करण्यासाठी जर मी योगदान देऊ शकलो तर पुन्हा एक गोष्ट तर नक्कीच आहे, उद्याचा उत्तम महाराष्ट्र आणि उद्याचा अतिशय विकसित देश. तर एक गोष्ट तर नक्कीच आहे, पुन्हा जन्म आपल्याला घ्यायचाच आहे आणि तो याच देशात होईल. कारण जगातल्या बाकी देशाच्या लोकसंख्या कमीच होत आहे, त्यामुळे प्रश्न ते इथंच आपला जन्म होईल. तर विकसित देशामध्ये पुढच्या जन्मीचाही विचार करून थोडं थोडं योगदान देणं काय वाईट आहे. सर, तुम्ही खूप छान उदाहरणं दिलीत आणि जर तुम्ही इतकी उत्तम कामं केलेली आहे त्याचा तुम्हाला रिझल्टही मिळतोय, लोक तुम्हाला आपणहून सांगतायत, तर कुठल्या तरी क्षुल्लक का तुमच्या विधानावरून, तुमच्या भावनेवरून जर दिल्लीश्वर तुमचं मंत्रिपद हिरावून घेत असतील, जर तसं खरंच घडलं असेल तर मग तुम्हाला विनोबा जास्त पटतात, विनोबांचं ते विधान, की मग महाजनांचं विधान जास्त नाही, पटतं? प्रमोद महाजनांचं विधान पडतं याच्यासाठी की शेवटी मी आत्ताच सांगितलं ना, पुन्हा जर जन्म घ्यायचा तर थोडीशी तर आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे ना. आणि विधानसभेत तर मी ते योगदान माझ्या चर्चेतून निश्चितपणे देईन. आणि जेव्हा आता तर माझं सरकार आहे, आमचं सरकार आहे, तेव्हा तर विरोधी पक्षात असताना माझं ऐकलं जायचं. तुम्ही विचार करा, स्वर्गीय R.R. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री फक्त माझ्यामुळे झाले. मी तेव्हा, तुम्ही आजही विधानसभेचा रेकॉर्ड बघा आणि तेव्हा जे पत्रकारिता करत असेल त्यांना माहिती आहे, कारण तेही संवेदनशील होते. आणि मी जी बाजू गडचिरोलीची मांडली
त्यांचा निर्णय झाला होता ठाण्याचा पालकमंत्री होण्याचा. त्यांना ठाणं प्रस्तावित केलं होतं, पण नंतर ते जाऊन आले आणि मग रात्री फोन केला की मी विधानसभेत जे तुमचा चॅलेंज स्वीकारला, मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं. यालाच जोडून एक प्रश्न विचारते की सध्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हेच चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः सांगतायत की ते पालकमंत्रीपद घ्यायला आपण तयार आहोत. आज सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांचं त्याच गडचिरोलीवरून कौतुक देखील झालेलं आहे. आज असं वाटतंय की गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे असावं. रूल्स ऑफ बिझनेसमध्ये मला आजपर्यंत कुठेही असं झालं नाही की अधिकृतपणे मुख्यमंत्री पालकमंत्री झाले, कारण मुख्यमंत्री हे राज्याचेच पालकमंत्री आहे. त्याच्यामुळे एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री मला माहीत नाही, म्हणजे आजपर्यंत तर कधी झालं नाही. आणि असं शिष्टाचार किंवा रूल्स ऑफ बिझनेसमध्ये मग मला बघावं लागेल, आज मी जाऊन बघतो, पण रूल्स ऑफ बिझनेसमध्ये मुख्यमंत्री पालकमंत्री आजपर्यंत झाले नाही. आणि मुख्यमंत्री तर राज्याचे पालकमंत्री आहे, असं एका जिल्ह्याचं कसं होता येईल? ते तर साऱ्या राज्याचे प्रमुख आहे, राज्याचं नेतृत्व करतात. एका जिल्ह्याच्या DPDCच्या बैठकीत त्यांनी जावं असं आजपर्यंत तर कधी घडलं नाही. पण तुम्ही सांगत आहात तर मग आता नियम एकदा तपासले पाहिजे. पण मुख्यमंत्री हे हेड पुऱ्या राज्याचे आहे, प्रत्येक विभागाचे आहे. आणि रूल्स ऑफ बिझनेसमध्ये तर मंत्री नसतानाही त्या विभागामधली फाईल ही मंत्र्याविना मागवण्याचा अधिकार जर राज्यामध्ये रूल्स ऑफ बिझनेस कोणाला देतं तर मुख्यमंत्र्यांना देतं. त्यामुळे गडचिरोलीच्या विकासासाठी त्यांनी एखादी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये निर्देश दिले, किंवा तुम्ही पालक सचिव म्हणून एखाद्या अतिशय कर्तबगार क्षमतावान सचिवांना त्याची पालक सचिव म्हणून नियुक्ती केली, किंवा तुम्ही त्या जिल्ह्याचा एकूणच 5 वर्षाचा आराखडा तयार करायचा, डेव्हलपमेंटमध्ये कृषीमध्ये काय करायचं आहे, आरोग्यामध्ये काय करायचं आहे, उद्योगामध्ये काय करायचं आहे, शिक्षणामध्ये काय करायचं आहे, रोजगारामध्ये काय करायचं आहे, ऑर्गॅनिकमध्ये काय करायचं आहे, फॉरेस्टमध्ये काय करायचं आहे, अशा सर्व गोष्टींचा तुम्ही एकदा आराखडा करून तुम्ही सेपरेट 4 IASची टीम जोडू शकता ना. पण स्वतः मुख्यमंत्री म्हणजे पालकमंत्री होतात तर हे मी आजपर्यंत कधी नाही पण मग ऐकलं. बीडचं त्यांना दत्तक घेता येतं. नाही, बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळावं असं तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नेते नाही, आहात मला महाराष्ट्रातले. कोणाला मिळावं नाही, यापेक्षा पण आत्ताची परिस्थिती पाहता बीडची, असं आहे, कोणाला मिळावं यापेक्षा कोणी घ्यावं? कोणी घ्यावं यापेक्षा जो कोणी जाईल त्यांनी आपलं कर्तव्य मात्र प्रामाणिकपणे आणि मंत्रीपदाची शपथ घेताना जी शपथ घेतो की नाही ती रोज वाचायची, म्हणजे लक्षात येईल. त्या शपथ आपण एक घेतो आणि मग वागायचं दुसरं असं केलं नाही तरी सर्वात उत्तम होईल. आपण शपथच घेतो ना की माझा कोणाशीही राग असणार नाही, माझं कोणावरही प्रेम असणार नाही, मी कायद्याच्या राज्य प्रस्थापित करण्यासाठी काम करेन. ती शपथ ही फक्त मंत्री व्हायसाठी, म्हणजे काय ती सीडी आहे का की मंत्री होण्यासाठी शपथ घ्यायची आणि मंत्री झाल्यानंतर तो कागद फाडून टाकायचा, मनातही ठेवायचा नाही, डोक्यामध्ये सुद्धा कुठेही ती फाईलच ठेवायची नाही, असं थोडी आहे. पण जो कोणी होईल त्यांनी फक्त ती शपथ रोज वाचायची, संपला विषय. नाही, पण इतके आरोप होत असताना तुम्हाला काय वाटतं की आता धनंजय नाही, मी मुंडेंवर व्यक्ती- इतके आरोप होतात, मी पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांकडनं राजीनाम्याची मागणी होते किंवा मंत्रिपदावर त्यांनी राहू नये अशा पद्धतीच्या मागण्या होत असताना एक राजकारणी म्हणून नाही, काय एक असलं पाहिजे असं पुढचं आहे, पाऊल? एक राजकारणी म्हणून याच्यावर प्रतिक्रिया देऊ नये हेच राजकारणी म्हणून योग्य आहे. याच्यावर मी का प्रतिक्रिया द्यावी? अरे आता मी जर कॉमर्सचा विद्यार्थी आहे तर फिजिक्सचं पुस्तक वाचायचा प्रयत्न का करायचा? ते करतील ना ज्यांना करायचं आहे, जे माझ्या हातात नाही. आणि मी म्हणतो का नाही कोणी पालकमंत्री होणार आहे का, इथं मीच मंत्री झालो नाही तर दुसऱ्याचं नाव मी का सजेस्ट करायचं? पण भाऊ, तुम्ही मगाशी बोलताना भाजपचे 9 शुद्ध भाजपवाले मंत्री आहेत असं म्हणाला. तर खरं तर ही नवलाची गोष्ट नाही का की भाजप म्हणजे सदस्यता मोहिमेमध्ये भाजप इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्येही भाजपचे सदस्य आहेत, पक्ष म्हणून भाजप इतका विस्तारलेला आहे. तर मग जेव्हा सरकार बनवण्याची वेळ येते तेव्हा फक्त 9 शुद्ध जणांना कशी काय भाजप शपथ देतं? नाही, मी तुम्हाला पुन्हा सांगितलं, हा एकानी मला
माझा प्रश्न आहे विचारा. तुम्हाला. हा. नाही, पण मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच ना. शेवटी पक्षाचा विस्तार पण इतकी करताना- अपरिहार्यता आहे का? म्हणजे ही अपरिहार्यता तुम्हाला मान्य नाही, आहे? मला एक गोष्ट मान्य आहे की ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. तुम्हाला लोक जोडावीच लागतील. फक्त जोडताना पक्षाचा योग्य पद्धतीने विस्तार होईल आणि पक्ष ज्या भूमिकेवर काम करतो ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर लोक जोडावे लागतील ना. अन्यथा म्हणजे 9 शुद्धांमध्ये 10वा शुद्धच खपून हा, असता का शकला? असं भेटायला आलेल्या कार्यकर्त्याचं मत होतं, पण मी त्याला समर्पक उत्तर दिलं, त्याचं समाधान केलं. त्याचं मत होतं की 9 शुद्ध असताना तो यादी घेऊन आला, मग 10वा का सपादत नाही? 42 मध्ये 10वा का सपादला नाही? मग तुम्हाला का घेतलं नाही आणि ते कसं योग्य आहे तुम्ही त्याला समजावून सांगितलं का? मला का घेतलं नाही हे समजवलं नाही, पण बाकीच्यांना का घेतलं हे समजून सांगितलं. कारण मी मला का घेतलं नाही हे समजवण्याचा प्रयत्न केला तर हा तर मी माझ्यावरही अन्याय करेन. मी त्याला हे सांगितलं की बाकीच्यांना घेण्याची कारणं ही पक्षाच्या विस्ताराची आहे. शेवटी आम्ही त्रिपुरामध्ये 1.5% 38% काही सहज पोचलो नाही. याच्या मागे काही लोक तर घ्यावेच लागतात. फक्त पक्षाचा जो मूळ गाभा आहे ते कायम राहिलं पाहिजे. नाही, मी- अनेकदा त्याला ती कथाही सांगितली. एकदा राजाची प्रिय राणी होती, तिचं निधन झालं आणि राजाने आपल्या प्रधानजीला सांगितलं की हिचं एक सुंदर असं स्मारक बनव, एकदम मार्बलचं सुंदर बनव. आता जिथं त्या राणीला दफन केलं तिथं एक सुंदर स्मारक तयार झालं. 2 वर्षांनी राजा तर विसरूनही गेला. मग प्रधानजी त्याला घेऊन गेले त्या स्मारकाकडे आणि पूर्ण स्मारक अप्रतिम पाहिलं. तिथे एक कबर होती, त्याच्यावर थोडेसे जरा फाटलेले कपडे दिसले. थोड़ा इतना सुंदर स्मारक बन गया है, ये कबर क्यों रखा भैया, इसको निकाल दो ना. असं त्या विचाराची अवस्था होऊ नये की ज्या विचारासाठी आम्ही हे सुंदर सरकार सत्तेचं स्मारक बनवतो आहे आणि नंतर हे कबर हटवतो. एवढंच होऊ नये, एवढी काळजी घ्यावी लागते. नाही, प्रश्न फक्त शुद्ध 9 जणांचा नाहीये, मंत्रिमंडळ 42 जणांचा आहे. त्यामुळं उरलेले म्हणजे 42 वजा 9 एवढे जण शुद्ध अशुद्ध भाजपचा संबंध नाहीये. तेव्हा शुद्ध भाजपच्या कार्यकर्त्याला त्याच्याकडे बघून काय वाटतं हा परत प्रश्न आहे. नाही, जे वाटतं ते धीरे धीरे प्रदेशाच्या अधिवेशनामध्ये या भावना या त्यांच्या मनात ज्या आहेत त्याची उत्तर देऊन बदलवाव्या लागतील ना. अन्यथा काय होईल की त्या कार्यकर्त्याच्या मनात असा भाव येणं, यामध्ये आम्हाला निश्चितपणे त्याचा हा भाव बदलवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. उद्या हा भाव निर्माण होऊ नये. असा भाव निर्माण होणं हे दीर्घकालीन योग्य नसतं. अल्पकालीन ठीक आहे. हा दीर्घकालीन जर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात हा भाव राहिला तर तो दीर्घकालीन पक्षाला योग्य नाही. पण ही गोष्ट जी आता तुम्ही सांगितली ती तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगितलीत? मी कार्यकर्त्यांना म्हणजे त्या कार्यकर्त्याला सांगितली समजून. पण मग त्या कार्यकर्त्यानं तुम्हाला असं नाही म्हटलं की अरे म्हणजे ती कबर म्हणजे तुम्ही आहात का? नाही, कबर म्हणजे मी नाही आहे, विचाराची कबर असते. माझी काय कबर आहे? म्हणजे आणि आता एवढ्या लवकर कशाला? मी तुम्हाला विचार सांगितला. प्रतिकात्मक विचार जो आहे तो विचार कायम राहायला पाहिजे, हा त्याच्या मागचा भाग आहे. तो विचार जर चांगला कायम राहिला तर मला वाटतं की मग अडचणी कधी येणार नाही. तर तो विचार कायम राहावा हा त्यामागच्या त्या कार्यकर्त्याचा जो भाव होता, त्याला तोच भाव मी योग्य शब्दांनी समर्पक उदाहरणांनी समजून सांगितलं की तुझ्या मनात हा भाव येऊ देऊ नको. शेवटी पक्ष कसा वाढेल? ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे ना. तुम्हाला समजा लोकच जोडायचे नाही असं ठरवलं तर मग तुम्ही कसं वाढाल? शेवटी हे तर खरं आहे ना, तुम्हाला लोक जोडावेच लागतील. त्यासाठी काही जणांना बलिदान द्यावंच लागेल. हो, मग ते काय अडचण आहे, त्यांनी द्यावं. फक्त विचार कायम राहावा यासाठी मात्र त्या लोकांनीच हटावं. सुधीर भाऊ, एक छोटं ऑब्झर्वेशन असं आहे की तुमच्याकडे ज्यावेळी मंत्रीपद होतं त्यावेळी नरेंद्र मोदींचं नाव घेताना तुम्ही विश्वगुरू वगैरे 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 बिरुदावली त्यांच्यासमोर लावायचा, थकत नसायचा तुम्ही. आता मंत्रीपद नाही, आता फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलता तुम्ही. असं कधीच नाही म्हणत मी. आजही गेल्या कित्येक दिवसातले बाईट्स आहेत तुमचे, तुम्ही विश्वगुरू हा शब्द त्यांच्यासाठी नाही आजही म्हणतो. मला माहित नाही एखाद्या क्षणामध्ये एखाद्या टेक्निकल मुद्द्यावर असं म्हणतो कसं, याचा त्याच्याशी काय संबंध. आणि माझं काही मोदीजींच्या बद्दल तर माझ्या मनात तर प्रचंड प्रचंड आदर यासाठीच आहे की तुम्हाला कदाचित माहीत आहे की नाही मला माहीत नाही,
अयोध्येच्या राम मंदिरामधला प्रत्येक दरवाजा तर माझा आहे, संसदेमधलाही प्रत्येक दरवाजा माझा आहे. माझा म्हणजे अहंकार नाही, माझा म्हणजे मी माझ्या मतदारसंघातून जे काष्ट पाठवलं. तुम्हाला माहीत नसेल, आता 4 महिन्यांनी माननीय मोदीजींचं कार्यालयसुद्धा बल्हारशा विधानसभेतून मी आत्ता ज्या ट्रक्स पूजा करून पाठवल्या, अतिशय एका गरीब कर्मचाऱ्याच्या हाताने पूजा केली आणि त्या ट्रक्स पाठवल्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या हातून आम्ही अतिशय उत्तम पूजा केली की माननीय मोदीजींचं कार्यालय पूर्णपणे बल्हारशा विधानसभेच्या काष्टागारातून पाठवलेल्या काष्टाचं बनत आहे. म्हणजे मोदीजी ज्या खुर्चीवर बसतील की नाही, ती खुर्चीसुद्धा आमच्याच बल्हारशा मतदारसंघातल्या काष्टापासून होत आहे. तिथं जे PMO ऑफिसमध्ये कॅबिनेट आहे तो हॉल आमच्या काष्टातून होत आहे. प्रिन्सिपल सेक्रेटरी जिथं बसतील ते आमच्या काष्टातून होणार आहे. जे द्विपक्षीय चर्चा होईल, जगातले जे राष्ट्रप्रमुख द्विपक्षीय चर्चेसाठी येतील तेही खुर्च्या आमच्याच मतदारसंघातून येत आहे. तर माझा तर नेहमी आदर यासाठी आहे की हा वाघाच्या भूमीतून पाठवलेले हे कास्ट जेव्हा मी पाठवतो आहे तर माननीय पंतप्रधान महोदय सुद्धा असाच पराक्रम त्या खुर्चीवर बसून करतील. तर माझ्यासाठी मोदीजींना असं कधीच आलं नाही की माननीय पंतप्रधान, असा विचारही माझ्या मनात शिवूच शकत नाही. शेवटी माननीय आपण एखाद्या ठिकाणी भाषणामध्ये विश्वगौरव म्हणताना, आपण एखाद्या ठिकाणी अशा बाबतीतला विचार करताना आपण आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असा विषय. सुधीर भाऊ, मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की प्रमोद महाजन तेव्हा चर्चा व्हायची, प्रश्न विचारले जायचे, त्या प्रश्नाचे उत्तरं मिळायची, नेते त्या प्रश्नांवरती विचार करायचे. तर आता ती परिस्थिती राहिली नाही. आता एकाधिकारशाही आहे. म्हणजे मी म्हणेन तेच खरं, मी जे सांगेन तेच व्हायला पाहिजे असं होतंय पक्षात, असं वाटतंय तुम्हाला? नाही, असं मला वाटत नाही. शेवटी बदलत्या परिस्थितीमध्ये काही बदलता वेळेचा, पहिलं तुम्ही सरकारमध्ये कमी असायचे, भरपूर वेळ असायचा, तर प्रश्न उत्तर घेणं सोपी होतं. आता एवढी व्यस्तता आहे की देश राज्य एवढे वेगाने पुढे नेताना तुम्ही तेवढा सफिशियंट वेळ, इतका मोठा पक्ष जागा आहे, 10 कोटी सदस्य संख्या असणारा पक्ष आहे, साधारणतः 28 कोटी मतदारांनी मतदान एवढे केलेलं सदस्य आहेत आहे. म्हणून ऐकून घ्यायचं नाही त्यांचं, असं नाही. मला वाटतं की ऐकून घ्यायचा प्रश्न नाही, त्याच्या अलग व्यवस्था केल्या जातात. पण आता अनुशासन समिती आमची नव्हती, आता निर्माण केली, अनिल सोगेजी आमचे अध्यक्ष झाले. तर बदलत्या परिस्थितीनुसार योग्य क्षणी योग्य निर्णय केले जातात. तेव्हा थोडंसं माणसं जोडायची होती, कार्यकर्ते जोडायचे होते, उमेद कोणी कार्यकर्त्यांनी कायम ठेवायसाठी, तेव्हा मग स्वर्गीय प्रमोद महाजन आमच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेऊन विचारायचे काय रे काय काय. आता थोडी काय आम्ही पराभूत उमेदवाराची बैठक आता घेतली का आम्ही, कारण आता पराभूतही कमी आहे, 132-149 पैकी आहे, तर 17च पराभूत आहे. पण त्यांना काय आम्ही बैठक घेऊन विचारलं थोडी काही, कारण ते विचारायला गेलं तर मनात आमच्याही भीती असते की ते पराभवाचं कारण कोणाच्या तरी डोक्यावर तर टाकणार नाही आणि तिथून पुन्हा नवीन गोष्टी कशाला घडवायच्या, असं असू शकतं. सुधीर भाऊ, तुम्ही आत्ताच म्हणालात की पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची तुमच्या मतदारसंघातून गेलेली आहे. जर हे लोकसभेला तुम्ही नाकारलं नसतं लढवण्याचं आणि लोकसभा जर जोमानं निवडणूक लढवली असती लोकसभेची आणि निवडून गेला असतात, तर त्यांच्या खुर्चीच्या बाजूला कदाचित तुमची खुर्ची लागली असती, असं नाही वाटत? मी असा विचारच करत नाही. जर तरचा विचार करून आपला आनंद कोणाला हिरावून घेऊ द्यायचा नाही, असा कसा विचार केला जाईल? जे झालं ते काहीतरी चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये काहीतरी लिहून असेल ना, तेवढा तर विश्वास ठेवायचा ना. काही तर करायचं आहे आणि काही जर वाईट झालं ना, याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही आपल्याला द्यायचा असेल तर एवढा EMI आपला चांगला आहे, त्याला असं का विचार करायचा की आपण असं झालं असतं तर असं झालं असतं. आता अनेक गोष्टी असतात. देवेंद्रजी माझे जनरल सेक्रेटरी होते, मी दुसऱ्यांदा अध्यक्ष नाही झालो, काही तर त्यांच्या नशिबात होतं, चांगलं त्यांच्या नशिबात होतं. तर हा विचार करायचा आहे, ज्याच्या त्याच्या नशिबामध्ये जे जे प्राप्त करायचं असतं. कदाचित 2019मध्ये 24 ऑक्टोबर 2019ला जेव्हा निवडणुकीचे निकाल येत होते तेव्हा कदाचित आदरणीय उद्धव साहेबांच्या मनात 4 वाजताच्या पत्रकार परिषदेत ही भावना आली नसती, तर काही चित्र दुसरं दिसलं असतं. तर हे शेवटी हे चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये जे जे लिहून असतं. आता स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी हे मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट होते. आता तेव्हा ती 3 जून 2014ची घटना झाली नसती, 26 मे 2014ला शपथ घेतली, 3 जूनला अचानक अतिशय एक जबरदस्त नेता होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे. मला आठवतं की 1986मध्ये त्यांनी शेतकऱ्यांची यात्रा काढली चंद्रपूरमध्ये कागाराम मंदिरापासून. त्यांच्या गाडीच्या बाजूला मी धावत गेलो
आणि 2010 त्यांच्या बाजूला मी प्रदेशाध्यक्ष म्हणून बसलो. तर शेवटी हे नशिबाचे योग आहे आणि त्याच्यामध्ये जो योग येतो ना तो आनंदाने स्वीकारला आता अडचण येत नाही. आता मी सर्वात मोठा फायदा जर मग विचार करा तर एक फायदा झाला, मी त्याला पॉझिटिव्ह पाहतो की मंत्री असताना थोडी शुगर जास्त असायची, आता एकदम नॉर्मल झाली. कारण स्ट्रेस कमी झाला ना. आता याचा अर्थ असा नाही की हा परमनंट राहावा, पण त्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील. कोणीतरी हे डायरीत लिहून घेतलं असेल की मंत्रीपद नसेल तर यांची शुगर नॉर्मल राहते. नाही, मग असं समजून ज्यांना शुगर आहे त्यांनी हा प्रयोग करू नये. जास्त असलेलीच बरी असतात. हे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं भाजपच्या बऱ्याच नेत्यांना मंत्रिपदापासून मुकावं लागलं असं दिसतंय तुमच्याकडे बघितल्यानंतर वगैरे. या अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचा काही फायदाही झाला नाही. एकतर शिवसेनावाले म्हणतात की आजही गरज नसताना का सोबत घेतली. ज्यावेळी घेतलं त्यावेळी बोलत होते, लोकसभा लढवली त्यावेळी अजित पवारांमुळं भाजपला काही फारसा फायदा झाला नाही आणि आता तर बिलकुलच गरज नाही, एवढं मोठं बहुमत मिळालं. नाही, असं म्हणणं योग्य नाही. आणि असं जर तुम्ही त्यांच्यासोबत वागाल म्हणजे तुमची जेव्हा वेळ असते तेव्हा तुम्ही घ्यायचं तर एकूण देशाच्या स्तरावर तुमची विश्वसनीयता संपेल. तात्पुरता विचार करायचा की स्थायी स्वरूपाचा विचार करायचा. अजितदादा हे आपल्या सख्या काकांना सोडून तुमच्या पक्षात आले आहे आणि रामायणामध्ये सुद्धा जेव्हा विभीषण आला आणि प्रभू रामाला काही लोकांनी सुचवलं, अरे अयोध्येपेक्षा इथं सुवर्णनगरी आहे, हे राज्य जे आहे ते प्रभू रामालाही काही त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं की हे सोडू नका, हे आपल्यापाशी ठेवा. प्रभू रामाने सांगितलं नाही. विभीषणाने या सत्य असत्य धर्म अधर्माच्या युद्धामध्ये आपली बाजू घेतली, हे मी त्यांनाच देणार. तुम्ही जेव्हा अतिशय महाविकास आघाडीचं 2 वर्ष 8 महिने सरकार असताना असा एक क्षण आला होता ना की जेव्हा महाविकास आघाडीचे नेतेही म्हणायचे आणि काही पत्रकारही म्हणायचे आता 25 वर्ष भाजपचं सरकार येत नाही. मला तुम्ही सांगा की आदरणीय अजितदादा अशा वातावरणामध्ये तुमच्या बाजूने आले आणि तुम्ही मात्र 132 तुमचे निवडून आले, 5 अपक्ष 137 झाले. म्हणून तुम्ही म्हणाल की आता यांच्यासोबत यांची गरज राहिली नाही, तर निश्चितपणे याचा काही कालावधी फायदा होईल. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विजय नम्रतेने स्वीकारला तर पुढचा मार्ग विजयाकडे घेऊन जातो. विजय अहंकाराने स्वीकारला तर 100% पुढचा मार्ग पराभवाकडेच घेऊन जातो. तर विजयातून विजयाकडे जायचं असेल तर मोह आणि याच्यात जास्त जाऊ नये. अजितदादांना त्यांच्या अनुभवाचा फायदा होणारच आहे ना. शेवटी अजितदादांचा अनुभव 1990 पासूनचा आहे. 8 टर्म निवडून आले अजितदादा. जे 4 जण 8 टर्म निवडून आले त्याच्यापैकी अजितदादा आहे. 288 पैकी 4 लोकच आहे जे 8 टर्म निवडून आले, त्याच्यापैकी अजितदादा आहे. तर त्यांच्या अनुभवाचा फायदा घेताना लोकमानसामध्ये अशा पद्धतीचं वातावरण होऊ नये की आता तुम्ही वापरलं आणि आता अजितदादांवर अन्याय करताय, एकनाथ शिंदेचा वापर केला आता तुम्ही त्यांच्यावर अन्याय करताय. आणि हाच विचार माननीय अमितभाईंनी केल्यावर आज काही लोकांना वाटतं ना की हे विभाग त्यांच्याकडे का गेले, आमच्याकडे आले पाहिजे होते. हा विचार तात्पुरता निश्चितपणे योग्य असू शकतो, हा दीर्घकालीन नाही. कारण आज तुमचे 132 आले हे कोणी सांगितलं? कारण तुम्ही जर विचार केला तर हे बदलत असतं ना. आता लोकसभेत 2,50,00,000 मतं त्यांना होती, 2,48,00,000 मतं आम्हाला होती. लाडक्या बहिणी योजनेमुळे 43,00,000 महिला जास्त मैदानात आल्या, तुम्ही निवडून आलात. पण त्याच्यासोबत एक गोष्ट कधीही विसरू नका की जेव्हा तुम्ही एक योजना देता तर त्या योजनेचा फायदा त्या 5 वर्षाच्या निवडणुकीपुरता असतो. तुम्हाला पुन्हा नवीन काहीतरी देणं गरजेचंच असतं. कारण आता पुढचा भाग जो आहे तो पुढच्या निवडणुका घडवताना तुम्हाला पुन्हा काहीतरी चांगलं द्यावं लागेल, याच्याशिवाय पर्याय नाही. आत्ता तुम्ही सगळी ही उदाहरणं दिली, पण अमित शहानीच सांगितले की यापुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा स्वबळावरचा असेल. मग त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि अजित पवार बरोबर असतील का? नाही, असा आहे, भाजपचा स्वबळावर मुख्यमंत्री असेल याचा अर्थ कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असताना. आणि हा काही अमितभाईंनी आज म्हटलेलं नाही. मला आठवतं की 2000 स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर जेव्हा
अध्यक्ष जागे तेव्हाही तोच नारा होता. मी जेव्हा जागो तेव्हाही मी गरीबों के सन्मान में भाजपा मैदान में गावागावात जा, लोकांच्या घरापर्यंत जा. तेव्हाही एवढी संगणकीय व्यवस्था नसतानाही आम्ही सदस्य संख्या केली. तेव्हा मला आठवतं की मोठ्या प्रमाणावर सदस्य संख्या केली. तेव्हा मी प्रत्येक जिल्ह्याला एक संगणक दिला होता. कारण शेवटी पक्षाचा विस्तार करायचा असतो आणि म्हणून तो भाव असतो की आम्हाला 100% भाजपा. तेव्हासुद्धा शिवसेनेने टीका केली होती. तेव्हा मला वाटतं की तो भाव आहे. याचा अर्थ काही इतरांना सोडून द्या असं नाही. तर मुख्यमंत्री 29मध्ये का आजही आमचाच आहे म्हणून काय आम्ही इतरांना सोडावं असा अर्थ ध्वनित होत नाही. त्यातून एकच अर्थ आहे, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. तशा पद्धतीने शेवटी ध्येय काय आहे असं आहे. सत्ता हे साधन आहे, साध्य नाही आहे. सत्ता हे साध्य असतं. तर आमच्यापैकी अनेक जण इतके वर्ष जेव्हा सत्ता दूर दूरपर्यंत येत नाही दिसत होती तेव्हा मग आम्ही का पक्ष सोडगा नाही हो. आम्ही तेव्हाच पक्ष सोडगा असता जर सत्ता हे आमचं साध्य असतं. तर हे साधन आहे ना. देवेंद्रजी असतील, मी असेल, आम्ही कधीच आम्हाला नाही. तावडेजी असतील, गडकरीजी असतील. आणि तेव्हा तर जर 2002-2003 कोणी विचारलं असतं की भाजपची सरकार येते का तर कोणीच सांगू शकलं नसतं. दूरपर्यंत तुमची सरकार येते म्हणून कोणीच सांगू शकलं नसतं ना. तेव्हाही आम्ही एका ध्येयाने प्रेरित होऊनच तर काम करत होतो ना. तर मला वाटतं की ध्येयनिष्ठा जी आहे त्या दृष्टीने काम करायचं आहे. सब समाज को साथ लिया. तर तुम्ही मगाशी म्हणालात मुंबई बघायची राहिली आहे तुमची. हो, काय काय बघितलं आणि काय राहिलं? नाही आता तर सुरुवात केली. कॉफर मागेत बघितलं. आता काही एखाद्या मॉलमध्ये बघेल, एखादी झोपडपट्टी बघेल, काही गोष्टी तर बघितल्या पाहिजे. संजय गांधी नॅशनल पार्क बघेल. कदाचित मी 8 तुम्ही तारखेला तर मंत्री होतात ना त्या हो संजय. मग अरे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मंत्री म्हणून गेलो. तेव्हा मी कोणत्याही रस्त्यावर जाऊ शकत नव्हतो. जो रस्ता अधिकारी ठरवायचे त्याच रस्त्याने जात होतो. आता मी अचानक कुठेही जाऊ शकतो. आता मग असं आहे की मी जे धारावीची झोपडपट्टी आहे मी कधी आतमधून बघितलीच नाही. आता मलाही वाटतं की एकदा गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे. लोकांचं जगणं कसं आहे, लोकांचे चेहरे बघितले पाहिजे, चेहऱ्यावरचा भाव वाचला पाहिजे. त्यातून आपण मी वयाच्या 13व्या वर्षीपासून डायरी लिहितो. तर मला काही गोष्टी लिहिता येईल ना. आणि पण अशी स्थळं म्हणून अशी काही नाही, स्थळ म्हणून तर फिरू ना. स्थळ म्हणून काही शहरं जायची इच्छा आहे, काही मंदिर जायची इच्छा आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो की हे अनेकदा अनेकांना माहीत नसतं. आता मी पंढरपूरमध्ये तुळशी वृंदावन केलं. तेवढंच नाही केलं. देशामध्ये मल्टिप्लेक्स थिएटर आहे. मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये एक पडदा, तिथे एक चित्रपट. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी तिथं संकीर्तन सभागृह केलं आहे. शेवटच्या टप्प्यात आहे. मधात ते 2 वर्ष 8 महिने. संकीर्तन सभागृह म्हणजे काय तर तुम्ही एका सभागृहामध्ये प्रवचन ऐकताय, दुसरीकडे कीर्तन ऐकताय, तिसरीकडे प्रबोधन ऐकताय, चौथीकडे अध्यात्म ऐकताय. मल्टिप्लेक्स थिएटरसारखं मी केलं. तुम्ही भीमाशंकरमध्ये जा. मला अजूनही आठवतं भीमाशंकरच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला तुम्ही जर आमच्या भीमाशंकरमध्ये विधानसभेत उभे राहिले तर मी तुम्हाला मतदान देईल, राष्ट्रवादीला देणार नाही. म्हणतं का तर भीमाशंकरचं तुम्ही चित्र बदलून दिलं. भीमाशंकरमध्ये 350 पायऱ्या उतराव्या लागायच्या. मी रस्ता करून दिला, गाड्या दिल्या, बॅटरी ऑपरेटेड गाड्या दिल्या. तिथं महादेव वन तयार केलं. तुम्ही घृष्णेश्वर जा. घृष्णेश्वरमध्ये तुम्ही तिचं महादेव वन बघा. सुंदर महादेव वन केलं. खरं तर घृष्णेश्वर मला डेव्हलप करायचं होतं पण त्याच्यानंतर तेव्हा एक कमिशनर होते ते म्हणे आपण चुनेनी करून ते चुनाचं लागलं त्या योजनेला. तुम्ही जर औंढा नागनाथ केला तर मी तिथं बदल मोठा करून दिला. शिखर शिंगणापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आजही त्या मंदिराचे प्रमुख हे छत्रपती उदयनराजे भोसले आहे. मी एकदा शिखर शिंगणापूरला गेलो. आता शिखर शिंगणापूरमध्ये 2 महादेवाच्या पिंड आहे आणि आपण महादेवाच्या पिंडीवर 108 बेगाची पानं वाहण्यासाठी आपण मागतो. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की 3च पानं दिली. म्हणतं का पण हे शिखर आहे, इथं बेगाची पानं आणणं कठीण आहे आणि म्हणून 108 मिळू शकत नाही. मी त्या दिवशी संकल्प केला की देवा मग शक्ती दे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता मी शिखर शिंगणापूरच्या बाजूच्या पहाडावर 1200 बेगाची झाडं लावली. आता ती 10 फुटाची आहे आणि आता महाशिवरात्री असेल किंवा श्रावण सोमवार बेगाची पत्र कमी पडत नाही आणि तिचे ब्राह्मण दरवर्षी कधीतरी तिची पूजा करून मग प्रसाद द्यायला स्वतःहून येतात. दक्षिणा घेत नाही. हे माझ्यावरचं प्रेम नाही आहे. आमचे बावनकुळे साहेब नेहमी सांगतात की मी जगदंबेचं मंदिर आहे त्या जगदंबा मंदिरात अभ्यास केला.
त्या जगदंबा मंदिराला सुद्धा अर्थमंत्री म्हणून कधी विचारून घ्या बावनकुळे साहेबांना, जेव्हा आले तेव्हा मी पैसे दिले, 200 कोटी रुपये दिले. ठीक आहे, जगदंबा माता त्यांना पावली, मला पावली नाही, ते ठीक आहे. पण ते दिले. सेवाग्राम आराखडा आजही तिच्या कोणत्याही आमदारांना किंवा लोकांना विचारा, महात्मा गांधी 1930 पासून 1948 पर्यंत सेवाग्राममध्ये होते. साबरमती सोडलं होतं त्यांनी. तुम्हालाही माहिती आहे की 42मध्ये 7-8 ऑगस्टला जेव्हा इथं ऑगस्ट क्रांती मैदानावर अधिवेशन झालं, क्विट इंडिया चले जावचा नारा दिला आणि महात्मा गांधींची 1942ची सुरुवात ही तर इथूनच झाली. आणि खरं तर चले जावमध्ये सर्वात जास्त योगदान चंद्रपूर जिल्ह्याने दिलं, कारण तेव्हा 15 आणि 16 ऑगस्ट 1942ला पहिली क्रांती ही चिमुरला झाली. युनियन जॅक खालती आला, तिरंगा फडकला आणि बर्लिन आकाशवाणीवरून घोषणा झाली की आता या भागावरून इंग्रजांचं राज्य गेलं आणि भारतीयांचं आलं. आता त्या सेवाग्राम तिथेही आष्टीची क्रांती झाली, ती 20 ऑगस्ट 1942ला झाली. तिथेही नागपंचमीचा दिवस होता, जेवण्यावरून तो शहीद उठला आणि तो पोलिसांच्या गोळीबारात गेला. आता त्या सेवाग्रामसाठी काँग्रेसवाल्यांनी काहीच केलं नाही, पण आज जगातला सर्वात मोठा चरखा कोणी केला तर मी केला. आज साधारणतः 250 कोटी रुपये सेवाग्रामाला देऊन तिचं चित्र बदललं, आराखडा तयार केला. हां, ही गोष्ट खरी आहे की एक माझं संकल्प मात्र अपूर्ण राहिला. पण तुम्ही परवा आमचे मित्र आहे मंत्री मंगल प्रभात घोडाजींना ते मग भेटायला आले तेव्हा मी समजावून सांगितलं की एक माझा संकल्प राहिला, आणि तो म्हणजे एक वर्धेमध्ये कुटीरोद्योग, लघुउद्योग, ग्रामोद्योग, हस्तकला उद्योग याचं एक विद्यापीठ करायचं होतं. त्यासाठी मी विनय सहस्त्रबुद्धींची कमिटीही केली, अहवाल आले. मग आम्ही UGCकडे गेलो. पण UGCचा हट्ट काय होता की तुम्ही ज्यांना नियुक्त करायचं आहे प्राध्यापक, प्राचार्य, आमची भावना अशी होती की हे हुनर आणि कौशल्य देणार आहे, तर याच्यामध्ये PhD आणि नेट सेट ह्या अटी असता कामा नये. समजा एखादा सुंदर कुंभारकाम करणार आहे, तो 4थी पास आहे, पण त्याला आम्ही प्राध्यापक करू ना, त्याच्या मागची आमची ती भावना होती. पण UGCनी जे अटकवलं तांत्रिक मुद्द्यामध्ये तर ते काही पुढे झालं नाही. मग आमचं 2 वर्ष 8 महिने गेलं. मग माझाही भाग बदलला, कारण मी वित्तमंत्री राहिलो नाही. मग माझ्याकडे वन आणि सांस्कृतिक होतं, तर तो एक संकल्प माझा अपूर्ण राहिला. त्याच्यासाठी मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट देतो, तुम्ही स्वतः पंतप्रधान महोदयांना भेटा, कारण पंतप्रधान महोदयांशी तुमचे संबंधही चांगले आहे. मी कधी काही गेलो नाही. 15 जून 2015 नंतर तर मी माननीय पंतप्रधान मोदींची भेटही घेतली नाही आहे. त्यामुळे तुम्ही भेटा. याच्यामध्ये UGCचे नियम हे करा. याचं कारण असं आहे की तुम्ही $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो संकल्प पूर्ण करता त्याच्यामध्ये विषमतामुक्ती असावी. अन्यथा $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा संकल्प करताना 6 गोष्टीवर माझ्या देशातला प्रत्येक परिवार जर आत्मनिर्भर झाला नाही तर मग आम्ही यशस्वी विकास केला असं म्हणता येत नाही. अन्न 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतो, तर हा आमच्यासाठी कौतुकाचा विषय आहे निश्चितपणे, कारण आम्ही मदत करतो. पण हा परिपूर्ण कौतुकाचा विषय आहे का तर नाही. अन्न विकत घेता आलं पाहिजे. निवारा आज आम्ही देतो, पण निवारा स्वतःच्या पैशांनी विकत घेता येईल का, अशी अवस्था करता येईल का, तर विचार केला पाहिजे. $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये याचा विचारही आम्हाला केला पाहिजे. वस्त्र आम्ही देत नाही, वस्त्र अजूनही देतो. मग शिक्षणासाठी आम्हाला का सूट द्यावी लागते, कारण आम्ही असे अनेक कुटुंब आहे. म्हणजे साधारणतः तर 2011 लोकसंख्येनुसार 6.5 कोटी कुटुंब हे आजही बेघर आहे. आज 11च्या अजून किती वाढगत मला माहीत नाही. आणि तुम्हाला आकडा ऐकून म्हणजे एका गोष्टीचं खंत वाटेल की सर्वात जास्त म्हणजे 18% पॉप्युलेशन ही राज्यात आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त. म्हणजे मध्य प्रदेश UP ही 9% आणि 8%, आमची सर्वात जास्त आहे, जी आजही स्वतःच्या हक्काचं घर नाही, बेघर आहे. तर मग $5 ट्रिलियन जर तुम्हाला शिक्षण, रोजगार आणि आरोग्य, तुम्ही विचार करा, या 6 मूलभूत गरजा आहे. या 6 मूलभूत गरजांसाठी आज आपल्याला मदत करावी लागते. आणि कोणीतरी खरं म्हणतं आहे की एखाद्याच्या ताटात त्याच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी मासा देणं आणि मासा पकडण्याचं त्याला शिक्षण देणं, यामध्ये श्रेष्ठ शिक्षण देणं आहे. मासा दिलाच पाहिजे, उपाशी ठेवता कामी नये.
मग या गोष्टीसाठी आपल्याला तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये आजही 10% जे स्किल आहे त्याच्यापैकी फक्त 2% आमच्या इन्स्टिट्यूशन देतात, 8% परिवार देतात. म्हणजे कुंभार असेल तर तो त्याच्या पोराला शिकवतो आहे, सुतार असेल तर तो शिकवतो आहे. म्हणून मी त्यांना आग्रहाने म्हणतो की मंगल प्रभात जी, आपके नाम में ही मंगल है और प्रभात है, आप ये यूनिवर्सिटी जरूर करिए वर्धा की. कुटीर उद्योग, लघु उद्योग, ग्रामोद्योग, हस्तकला उद्योग याला आपल्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि एक काळ असा होताच ना, आपण डेव्हलपच होतो ना. म्हणजे तुम्ही जर सिंधू म्हणजे इंडस व्हॅलीचा जर तुम्ही विचार करता, जगातलं पहिलं पोर्ट तर त्यांनीच बांधलं होतं, तेव्हा नाण्यावर तर आपणच भगवान महादेव काढला होता. तर मला असं वाटतं की ते व्हावं, ते अपूर्ण राहिलं. हां, मी माझ्या काही प्रयत्न केले, त्याच्यात यशस्वी झालो. SNDT युनिव्हर्सिटीचं देशातलं 7 राज्यात SNDT युनिव्हर्सिटी आहे. माझा आकडा चुकत नसेल तर 1903ला स्थापन झालं. त्याचं सर्वात मोठं सेंटर चंद्रपूरमध्ये होतं, 50 एकरमध्ये. 62 कोर्सेस आपण मुलींना देणार आहोत. आणि माझा एक संकल्प आहे, तोही पूर्ण होईल की 200 वर्षात मुलींचे जे ट्रॅडिशनल गेम आहे त्याच्यासाठी मी तिथं इंडोअर स्टेडियम करतो आहे, की ज्याच्यामध्ये मुलींचे, कारण हे गेम नव्हते फक्त, हे गेम फक्त शारीरिक नव्हते, हे गेम होते ज्याच्याने तुमचा जो मेंदू आहे ना तो एकदम तजेगादार व्हायचा. तर मी तिथे इंडोअर एअर कंडिशन स्टेडियम बनवायला सांगितलं. जेवढ्या आमच्या महिला प्रेरणादायी आहे, आम्ही स्ट्रीट तयार करतो आहे. आता SNDT युनिव्हर्सिटीच्या ज्या मॅडम आहे, चक्रदेव मॅडम, आणि आता जरी मी मंत्री नाही आहे पण सुदैवाने चंद्रकांत दादा मंत्री आहेच, त्याच्यामुळे ते माझ्यावर प्रेम करतात. माझ्या अध्यक्षतेखाली तेही महामंत्री होते आणि अतिशय चांगले व्यक्ती आहे, प्रेम करतात. मला वाटतच नाही की मी मंत्री नाही असं या विभागात तरी कधी वाटत नाही. ती इतक्या पुढे येऊन मदत करतात. आणि म्हणून माझं SNDT युनिव्हर्सिटीचं ते केंद्र, कारण माझी भावनाच ती आहे. 62 कोर्सेस आपण करतो आहे, हे सर्व स्किल डेव्हलपमेंटचे आहे. मला एक स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने मी दुसरं एक सेंटर 11.5 कोटीचं त्याचं बांधकाम सुरू आहे. कारण आत्ताची ट्रॅडिशनल एज्युकेशनच्या बाहेर जाऊन आम्हाला काही गोष्टी करायच्या तर मग प्रयोग आपण केला पाहिजे. इतरांना काय सांगायचा, आपण आपल्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यात हे प्रयोग केलं पाहिजे. आणि ते प्रयोग करायसाठी मी प्रयत्न करतो आहे. तर असं मला सौभाग्य आहे की मी इतकी कामं करू शकू ना. म्हणजे हे तर मी तुम्हाला कमी सांगू, याच्यापेक्षा मी जास्त सांगू शकतो. इतकी कामं केली जी नकळत मी करू शकू. राज्यशस्त्र, दांडपट्टा मी केला. राज्यगीत तुम्हाला माहीत आहे, राज्य मासा आहे, राज्य बटरफ्लाय आहे. म्हणजे जेवढे राज्याचे जागे ना तेवढे त्याच्यापैकी माझं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. आणि तुम्हालाही माहीत आहे की शेवटी आज देशामध्ये सरकार भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचं देशात आहे. आणि ज्या वेगाने निर्णय होते आहे तो दीर्घकालीन भारताला वैभवशाली, गौरवशाली बनवण्याचं काम निश्चितपणे करेल. आता नाही तर JNUमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिकवलं जाईल तर मला निश्चितपणे वाटतं त्याचा मोठा फायदा होईल. पंडित मॅडम त्याच्यामध्ये काम करत आहे. सुदैवाने त्यांचं पुणेशी नातं आहे. तुम्ही कधी गेलात तर निश्चित भेटा त्यांना, तिथं मार्गदर्शन करा त्यांना या संदर्भात. पण अशा काही गोष्टी ज्या मग करता आल्या त्याचा आनंद आहे. आता फक्त पुन्हा तुमच्या मनात हा प्रश्न येईल, पण मग तुम्हाला मंत्री का केलं नाही, तर या प्रश्नाचं उत्तर मी कसं देईल, कारण मला माझ्या पाठीचा रंग नाही पाहता येत. ते तर करणाऱ्यांनी काय ठरवून केलं असेल. हां, मला एवढं निश्चित माहीत आहे की मी असं काम करेल, मेहनत करेन की ज्यांना माझं मंत्रिपद काढण्यामध्ये आनंद वाटला असेल, हा आनंद मात्र त्यांना खंत होईल यामध्ये बदलवण्यासाठी मी मेहनत नक्की करेन. आज कट्टा बघितल्यानंतर नक्कीच होईल. तर त्यामुळं तुम्हाला शुभेच्छा. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू. एकूणच आत्ता कट्ट्यावरती ज्या काही गप्पा झाल्या, राजकारणामध्ये प्रसंगावधान आणि समयसूचकता खूप गरजेची असते. ती तुमच्याकडे पुरेपूर आहे आणि कोणताही प्रसंग असला तरी हसतमुख चेहऱ्यानं त्याला सामोरं जाणं हा तुमचा USP आहे. सुरेश भटांच्या ओळी आहेत की विझलो जरी आज मी तरी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. यावेळी तुमच्या बाबतीत खऱ्या ठराव्यात, सत्यात उतराव्यात आणि तुमचे जे काही संकल्प अधुरे राहिलेत ते येत्या काळामध्ये पूर्ण व्हावेत अशा शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही शेवटच्या ज्या गाईन आता सांगितल्या त्या खरंच एक नवीन ऊर्जा देऊन पुढे प्रेरणा देणार आहे. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांचे आभार.
आणि यासोबत क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.